झी 24 तास एक पाऊल पुढे। उद्या पुढच्या बातमीकडे। कोयनेच्या पात्रात दुसरं लेक टॅपिंग करून महाराष्ट्रातल्या अभियंत्यांनी एक नवा इतिहास घडवलेला आहे। हा क्षण म्हणजे महाराष्ट्राच्या विकास पर्वाचा सुंदर आविष्कार होता। एप्रिल 2012 महाराष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीची अक्षय तृतीया। कोयनेत लेक टॅपिंगचा दुसरा प्रयोग यशस्वी। महाराष्ट्राचं एक पाऊल पुढे। कोयनेच्या जलाशयात उमटलेले ही कारंजे महाराष्ट्राच्या प्रगतीचे, इथल्या तंत्रज्ञांच्या राष्ट्राच्या विकास पर्वाचा सुंदर आविष्कार होता, जो साऱ्या जगानं अनुभवला। तब्बल 13 वर्षांनी कोयनेच्या पात्रात दुसऱ्या लेक टॅपिंगची तयारी करण्यात आली होती। राज्याच्या नेतृत्वाची ही धावपळ सुरू होती। सकाळी 11 वाजण्याची वेळ जशी जवळ येत होती, तशी कोयना परिसरात हा थरारक अनुभव घेण्यासाठी जमलेल्या लोकांची उत्कंठा वाढत होती। काउंटडाऊन सुरू झालं। 4, 3, 2, 1 आणि काही क्षणात कोयनेतल्या पाण्यानं उसळी घेतली। महाराष्ट्रानं विकासाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं। दीपक मोडक या मराठी माणसाच्या टीमचा ऊर अभिमानानं भरून आला। मराठी तंत्रज्ञांच्या कष्टाचं सोनं झालं होतं। पुन्हा एकदा मराठी माणसाची, त्याच्या बुद्धीची, त्याच्या मेहनतीची जगानं दखल घेतली। एखाद्या सामान्य माणसाला या स्फोटाचं महत्त्व माहीत नसेलही कदाचित, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिक्रियेनंतर या स्फोटानं राज्याचा काय फायदा होईल हे लक्षात येईल। निश्चितपणे पीक आवर मध्ये आपल्याला खाली पाणी जरी गेलं तरी 1000 मेगावॅटची वीज त्या ठिकाणी घेता येणार। विशेषतः एप्रिल मे महिन्यात त्याचा फायदा आपल्याला होणार। आमचा सगळ्यांचा मानस आहे डिसेंबर 2012 पर्यंत या राज्याला भारनियमनातून मुक्त करायचंय। या प्रकल्पासाठी अहोरात्र मेहनत घेणारी टीम होती मराठी माणसांची। त्यांचं नेतृत्वही होतं मराठी माणसाच्याच हाती। या मराठमोळ्या मावळ्यांचं कौतुक न करून कसं चालेल? एकतरी जोखमीचं जबाबदारीचं काम हातामध्ये स्वीकारत असताना एका वेळेचं आव्हान नजरेसमोर ठेवत 100 दिवसामध्ये तुम्ही काम पूर्ण केलं। आपल्या सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील। इतक्या गतिमान पद्धतीने आज आपण सर्वांनी मिळून हे काम निश्चित करावं। आपल्या जमिनीचा त्याग करून राज्याला विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी योगदान देणारे अनेक प्रकल्पग्रस्त आज 50 वर्षांनंतरही विस्थापितच आहेत। कोयनेत महत्वाकांक्षी लेक टॅपिंग करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना आशेचा किरण दाखवलाय। पुनर्वसनाचे सर्वच्या सर्व प्रस्ताव हे त्या ठिकाणी शासनाच्या विचाराधीन आलेले आहे। पुढच्या आठवड्यामध्ये आयुक्तांनी एक बैठक घेऊन ते प्रस्ताव ताबडतोब मार्गी लावण्याकरता बैठक घेऊन मला रिपोर्ट द्यावा असं मी त्यांना आदेश दिलेले आहेत। लवकरात लवकर पुनर्वसनाचे प्रकल्प हे मार्गी लावण्याकरता आपल्या सर्वांना प्रयत्न करायचा। जी गावं या ठिकाणी पुनर्वसित झाली आहेत त्या गावाच्या सर्व गावकऱ्यांनी जे सहकार्य केलं त्यांना एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा देतो। राजकारण्यांनी मराठी तंत्रज्ञांच्या मदतीनं महाराष्ट्राच्या विकासाचं पाऊल टाकून आपल्यातली एक चांगली बाजूही दाखवून दिली। कोयनेतल्या अवघ्या 8 सेकंदांच्या थरारानं विकासाचे तरंग उमटले। या पुढच्या वाटचालीत सरकार असंच योगदान देईल आणि असे अभिमानाचे क्षण महाराष्ट्राला वारंवार अनुभवता येतील अशी अपेक्षा या निमित्तानं करायला हरकत नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।